आजचा आपला टॉपिक आहे टेन्स काळ. काळाचे तीन प्रकार: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळ. या तिन्हीचे आपल्याला चार चार प्रकार पाहायचे आहेत. म्हणजेच वर्तमान काळाचे चार, भूतकाळाचे चार प्रकार आणि भविष्यकाळाचे चार प्रकार. तर त्याआधी टेन्स म्हणजे काय हे थोडक्यात आपण डिस्कस करूया आणि त्यानंतर आपण प्रेझेंट टेन्स हा पहिला भाग जो आहे हा आपण पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्स. तर पहा, टेन्स म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये जे क्रिया म्हणजे कोणत्या वेळेत घडत आहे ती दाखवणारी एक घटना म्हणजेच एक रचना असेल तर हे प्रेझेंट टेन्स म्हणजे टेन्स. व्हॉट इज अ टेन्स असं जर म्हटलं तर आपण क्रिया कोणत्या वेळेत घडत आहे ह्याबद्दल अधिक आपल्याला माहिती स्पष्ट होत असते. ठीक आहे. आणि ह्यासाठी आपल्याला इंग्रजीमध्ये तीन काळ आहेत आता जे लिहिलेले आहेत हे, आणि ह्या प्रत्येकाचे चार प्रकार. तर यामध्ये चार प्रकारापैकी पहिल्यांदा आपल्याला पाहता येईल सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की आत्ता घडणारी किंवा नेहमीची क्रिया. म्हणजे आता आपण एखाद्या वेळेस असं बोलतोय की आपण मी जातो, मी खातो, पितो, जेवतो, अशा पद्धतीने जे बोलतोय सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला वापरता येईल. तर याचं स्ट्रक्चर असेल म्हणजे सूत्र असेल की सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रियापद आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता V1 यासाठी लिहिलं आहे, जर तुम्ही पाहिलात की क्रियापदाचे आपण 5 रूपं पाहिलो आपण की V1 म्हणजे वर्ब 1, V2 म्हणजे पास्ट टेन्स, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल, V4 म्हणजे ING लागलेला, V5 यस किंवा ES लागलेला असेल. या ठिकाणी यस किंवा ES म्हणजे अगदी सिंपल साधे वाक्य असतील. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपल्याला जे काही सेंटेन्स आहेत ते आपण एक एक करून पाहूया. बघा, एक्झाम्पल नंबर वन. सब्जेक्ट म्हणजे आय प्ले. मी खेळतो किंवा खेळते. बघा वाक्य कशा पद्धतीने बनत आहेत. मी खेळतो किंवा खेळते हे असं आपल्याला म्हणता येईल. आय प्ले, सब्जेक्ट व्हर्ब. त्यानंतर दुसरा वी प्ले. या ठिकाणी कुठलाही व्हर्ब तुम्ही वापरू शकता. आम्ही खेळतो, आम्ही खेळतो. त्यानंतर आय वी यू, यू प्ले. तुम्ही खेळता, तुम्ही खेळता. त्यानंतर हे 1, 2, 3, चौथ्या क्रमांकाचं आय वी यू, ही प्लेज येणार. आता या ठिकाणी यस लागलाय, तो खेळतो. म्हणजे हे V5 जे म्हटलंय ना, क्रियापदाला यस किंवा ES तेव्हा लागेल जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर एकवचनी नाम असेल, तर प्रोनाऊन असेल तर नाऊन किंवा प्रोनाऊन. ठीक आहे. नंबर 5 परत या ठिकाणी शी प्लेज, ती खेळते. त्यानंतर 6 नंबरचा इट, आय वी यू ही शी इट. इट हे प्राण्यांसाठी आणि वस्तूसाठी येत असतो म्हणून आपण इट स्किप करूया.
किंवा एखाद्या प्राण्यासाठी वापरू शकतो आपण. इट प्लेज. इट प्लेज. समजा त्या ठिकाणी कॅट असेल, डॉग असेल, तर त्यासाठी आपण ते खेळते, अशा पद्धतीने वापरू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरमध्ये दे प्ले. दे प्ले. ते खेळतात. ते खेळतात. हे अशा पद्धतीने आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरू शकतो आपण. कुठलंही तुम्ही फक्त या प्लेच्या जागी म्हणजे व्हर्बच्या जागी कुठलंही व्हर्ब ठेवा किंवा एखादं नावांकी घेऊया आपण या ठिकाणी. आता जसं ही, शी, इट आहे, या ठिकाणी राहुल लिहितोय मी. राहुल प्लेज. कोणाचे नाव घ्या? राहुल खेळतो. हे अशा पद्धतीने व्हर्बचा वापर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे रोजच्या गोष्टी म्हणजे रोज आपण जे बोलतोय. आता उदाहरणामध्ये आय इट, मी जेवतो. मी जातो, आय गो. आता त्याच ठिकाणी ही इट्स येणार, शी इट्स येणार, परत राहुल इट्स येणार. म्हणजे जे काही वर्ब आपण वापरणार आहोत या पर्सनल प्रोनाउनसोबत किंवा नाऊनसोबत या पद्धतीने तुम्ही वापरू शकता रोजच्या डेली कन्व्हर्सेशनमध्ये. ठीक आहे. हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता दुसरं आहे, दुसऱ्या क्रमांकाचं पाहूया. नंबर 2 प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आपण, किंवा ह्यालाच प्रोग्रेसिव्ह म्हणतात. दुसरा शब्द लिहा या ठिकाणी, प्रोग्रेसिव्ह. म्हणजे चालू वर्तमान काळ म्हणजे सुरू आहे, एखादं काम सुरू आहे, वर्तमान काळ. ठीक आहे. वर्तमान. ठीक आहे. चालू असणे म्हणजे आपण काय म्हणतो, आता या ठिकाणी जे म्हटलं आय प्ले म्हणजे मी खेळतो, मी खेळत आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी. एक सूत्र अगोदर घ्या. याचं सूत्र तुम्ही घेऊ शकता. सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V4 म्हणजे आय एन जी लागेल या ठिकाणी. V4 म्हणजे आय एन जी. ठीक आहे. V4 म्हणजे आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, असं सूत्र असेल. मग या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, आय असेल तर एम येणार, हे फिक्स आहे. इज असेल तर ही, शी आणि इट येणार. आर असेल तर वी आर, त्यानंतर यू आर, त्यानंतर दे आर, अशा पद्धतीने. म्हणजे आय सोबत एम, ही, शी, इट असेल तर इज, वी, यू, दे असेल तर आर. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल नंबर 1 एक्झाम्पल नंबर 1. परत आय, वी, यू याच पद्धतीने घेऊ. आय, वी, यू, ही. आय असेल तर काय घ्यायचं म्हटलं, एम. हे एम घेतलो आपण. आता या ठिकाणी फक्त एक काम करायचं आहे, कंटिन्युअस म्हणजे आय एन जी आहे, म्हणजे क्रियापदाला जो काही प्ले आहे, प्लेइंग करायचं आपण फक्त. आय एम प्लेइंग, आय एन जी लावायचं आहे. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. मी खेळत आहे. याच पद्धतीने वी असेल तर काय म्हटलं, आर. वी आर प्लेइंग. वी आर प्लेइंग. आम्ही खेळत आहोत. आम्ही खेळत आहोत. यू आर प्लेइंग. यू आर प्लेइंग. तू किंवा तुम्ही खेळत आहात. ठीक आहे. त्यानंतर चौथा, ही इज. आपण काय म्हटलं इथे, इज असेल, ही इज प्लेइंग. तो खेळत आहे. तो खेळत आहे. त्यानंतर नंबर 5 मध्ये घेऊ शी. शी इज प्लेइंग. शी इज प्लेइंग. ती खेळत आहे. ती खेळत
आहे. नंबर 6 मध्ये घेऊ आपण परत इट. येस, ही शी इट. ही शी इट. इट इज प्लेइंग. म्हणजे एक लक्षात घ्या, इट हे प्राण्यांसाठी किंवा वस्तूसाठी. मग प्राणी जर असेल एखादा तर आपण इट इज प्लेइंग म्हणजे एखादा कॅट वगैरे असं म्हणू शकतो आपण. ते खेळत आहे. अशा पद्धतीने आपण वापरू शकतोय. दे आणि एखाद्याचं नाव आपण पाहूया. पहा, नंबर 6 7. ठीक आहे, नंबर 7 मध्ये पाहूया. एक्झाम्पल नंबर 7. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. नंबर 8. आता राहुल घेतलं होतं आपण, तर राहुलच घेऊ. राहुल इज प्लेइंग म्हणजे राहुल खेळत आहे. खेळत आहे. अशा पद्धतीने आपण वापरू शकतो. राहुलच्या ठिकाणी कुठलंही नाव घ्या तुम्ही. राहुल, सोहम इज प्लेइंग, राणी इज प्लेइंग, किंग इज प्लेइंग, जे काही वाटलं तुम्हाला हे ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर आता हे 2 झालेत. नंबर 3 क्रमांकाचं पाहूया आपण. 3 क्रमांकाचं काय आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. याचे सूत्र आधी पाहूया आपण. सूत्र आता तिसरं आहे. तिसरं लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. याचं सूत्र असेल सब्जेक्ट प्लस व्हर्ब. व्हर्ब 3. नो सॉरी, इथं वर्ब 3 येणार नाही. सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. काय असेल? सब्जेक्ट म्हणजे करता, हॅव किंवा हॅज प्लस V3 ऑब्जेक्ट. परत एक्झाम्पल्स पाहूया बघा. नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल्स पाहूया. नंबर 1 इथे आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि राहुल असं घेतलं होतं. बरोबर. त्यानंतर आय, आता या ठिकाणी हॅव किंवा हॅज. आता इथे एक लक्षात घ्यायचं तुम्ही. हॅव कधी येत आहे? आय सोबत हॅव येत आहे. वी सोबत हॅव येत आहे. परत आय वी म्हणजे अनेक वचन आहे, त्याच्यामुळं आय सोबत हॅव, वी सोबत हॅव. त्यानंतर दे हॅव. हे या 3 हे आय वी यू हॅव. आणखी एक आहे यू. ह्या 4 सोबत आय वी यू आणि दे यासोबत हॅव येत आहे. बाकी ठिकाणी हॅज येत आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार? ही, शी आणि इट आणि एखादं म्हणजे नाव म्हणजे राहुल हे हॅज साठी. ठीक आहे. आता या ठिकाणी आय हॅव, वी हॅव, यू हॅव, परत इथे आहे दे हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि राहुल हॅज. आता बघा आय हॅव. आता V3 घ्यायचं आहे. हॅव आणि हॅज झालं V3 म्हणजे काय? प्लेचं V3 काय म्हणजे V3 काय असणार आहे? प्ले, प्लेड, प्लेड. म्हणजे आय हॅव प्लेड. इथं पण प्लेड येईल. वी हॅव प्लेड, यू हॅव प्लेड, ही हॅज प्लेड, सॉरी she has played, it has played, they have played आणि राहुल हॅज प्लेड.
अशा पद्धतीने तिसरं रूप. हां, एक लक्षात घ्या, तिसरा जो क्रमांकाचा आहे ना त्या ठिकाणी तिसरे रूपच येणार. या ठिकाणी बघा हे वर्ब. याचा अर्थ काय? आय हॅव प्लेड, मी खेळलो आहे किंवा खेळले आहे. मी खेळलो आहे किंवा खेळले आहे. खेळले आहे असं होणार. वी हॅव प्लेड, आम्ही खेळलो आहे म्हणजे आम्ही खेळलेलो आहोत, म्हणजे आम्ही खेळलेलो आहोत म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये. आम्ही खेळलेलो आहोत. वी प्ले, आम्ही खेळलो आहोत. आम्ही खेळलो आहोत असं बरोबर आहे. आम्ही खेळलो म्हणजे आम्ही खेळलो. ठीक आहे, आम्ही खेळलेलो आहोत किंवा आम्ही खेळलो. म्हणजे आम्ही जस्ट झालेली क्रिया म्हणजे हॅव आणि हॅज हे दर्शवत आहे. ठीक आहे, आम्ही खेळलो आहोत. ठीक आहे. त्यानंतर यू हॅव प्लेड, तू किंवा तुम्ही. तू किंवा तुम्ही खेळला आहात. खेळला आहात. ठीक आहे. त्यानंतर ही हॅज प्लेड, तो खेळला आहे. तो खेळलेला आहे किंवा खेळला आहे. खेळला आहे. बरोबर आहे. तो खेळलेला आहे. तो खेळला आहे म्हणजे जस्ट क्रिया झालेली आहे. शी हॅज प्लेड, ती खेळली आहे. ठीक आहे. त्यानंतर इट हॅज प्लेड म्हणजे ते खेळले आहे. त्यानंतर ते खेळले आहेत अनेक वचन आहे. त्यानंतर राहुल खेळला आहे. खेळलेला आहे असं खेळला आहे किंवा खेळलेला आहे म्हणजे जस्ट क्रिया झाली, खेळला आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा नंबर 4. नंबर 4 मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे या ठिकाणी चालू पूर्ण. कंटिन्युअसला प्रोग्रेसिव्ह म्हटलं हे पण लक्षात ठेवायचं तुम्ही. म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. याचं सूत्र घ्या. सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन V4 म्हणजे ING प्लस ऑब्जेक्ट असं सूत्र आहे. त्यानंतर आपले एक्झाम्पल नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पर्यंत लिहू आपण. एक्झाम्पल नंबर 1 पाहूया. परत या ठिकाणी आपण तेच लिहू. आय, वी, यू, ही, शी, इट, दे आणि राहुल. ठीक आहे. आता पहा, आय हॅव कधी वापरायचं हे आपल्याला माहीत झालं. आता जस्ट पाहिलं आपण V3 मध्ये. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, त्यानंतर इथे दे हॅव आणि ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राहुल हॅज. आता फक्त इथे काय ॲड झालेलं आहे? बिन. म्हणजे चौथ्या रूपामध्ये बिन येतं हे लक्षात घ्या. आता हे एक पाहिल्याच्या नंतर आपण हे जे प्रेझेंट पाहतो, पास्ट आणि फ्युचरमध्ये चौथ्यामध्ये बिन लागणार आणि ING लागणार हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आय हॅव बिन, यू हॅव बिन, दे हॅव, यू हॅव बिन, वी हॅव बिन, यू हॅव बिन, ही हॅज बिन, शी हॅज बिन, इट हॅज बिन, they have been,
राहुल हॅज बीन. आता काय आहे, आय एन जी लावायचं फक्त. V4 म्हणजेच क्रियापदाला आय एन जी. जसं प्लेला आपण तिसऱ्यामध्ये लावलो, आपण प्लेला आय एन जी लावायचं फक्त. प्लेईंग, प्लेईंग. या ठिकाणी सुद्धा प्लेईंग. आय हॅव बीन प्लेईंग, वी हॅव बीन प्लेईंग, यू हॅव बीन प्लेईंग, यू हॅव बीन प्लेईंग, ही हॅज बीन प्लेईंग, he has been playing, she has been playing, it has been playing, it has been playing, they have been playing, they have been playing, Rahul has been playing. अशा पद्धतीने. आता इथे जागा नाही म्हणून आता मी फक्त हे वाचून दाखवतो मराठीतून काय होतं बघा अर्थ याचा. आय हॅव बीन प्लेईंग, याचा अर्थ काय होतोय, आय हॅव बीन प्लेईंग, मी खेळत आलेलो होतो. म्हणजेच होतो नाही, प्रेझेंट आहे आपला, पास्ट नाही, पास्ट नाही. आय हॅव बीन प्लेईंग, आम्ही खेळत आलेलो आहोत, आम्ही खेळत आलेलो आहोत. अशा पद्धतीने याचा मराठीमध्ये मिनिंग होणार. वी हॅव बीन प्लेईंग, आम्ही खेळत आलेलो. आय हॅव बीन प्लेईंग, मी खेळत आलेलो आहे. वी हॅव बीन प्लेईंग, आम्ही खेळत आलेलो आहोत. यू हॅव बीन प्लेईंग, तू खेळत किंवा तुम्ही खेळत आलेला आहात. ही हॅज बीन प्लेईंग, तो खेळत आलेला आहे. शी हॅज बीन प्लेईंग, ती खेळत आलेली आहे. इट हॅज बीन प्लेईंग, ते खेळत आलेले आहे. दे हॅव बीन प्लेईंग, ते खेळत आलेले आहेत. राहुल हॅज बीन प्लेईंग, राहुल खेळत आलेला आहे. अशा पद्धतीने हे 4 वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहता आलंय. तर हे थोडंसं टाईम दर्शवत आहे. म्हणजे बघा, राहुल हॅज बीन प्लेईंग, राहुल खेळत आलेला आहे म्हणजे कुठेतरी स्टार्ट झालेला असेल, म्हणजे एक निश्चित वेळेनुसार, आणि आत्तासुद्धा खेळत आहे म्हणून या ठिकाणी हॅज बीनचा वापर झालेला आहे. अशाच पद्धतीने मागील 3 जे पाहिलं ते काळ दर्शवतात, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. एका व्हिडिओमध्ये एक झालेला आहे. दुसरा आणि तिसरा व्हिडिओ आपण पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्ससाठी बनवूया. ठीक आहे, धन्यवाद.